नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज तारीख आहे 20 जुलै 2026 आणि आपण पाहणार आहोत आजच्या बातम्या, आजचे करंट अफेअर्स जे आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनानं महत्त्वाचे ठरणार आहेत. ऑनलाईनवाल्यांनी सुद्धा लक्ष असू द्या आणि ऑफलाईनवाले तुम्ही सुद्धा लक्ष असू द्या. तर सुरुवात करूया आपल्या करंट अफेअर्सच्या घडामोडींना. तर आजचा दिन विशेष काय आहे, सर्वप्रथम आपण पाहू की आजचा दिन विशेष काय आहे किंवा आजच्या दिवसाचं महत्त्व काय. तर आज आहे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन, अर्थात इंटरनॅशनल चेस डे. चेस प्रेमींना माहीतच असायला हवं. 1924 मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना झाली. बुद्धिबळातील रणनीती आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा हा दिवस आहे. तर 20 जुलै हा कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो, तर 20 जुलै हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो. त्यासोबतच अंतराळ मोहीम दिन किंवा राष्ट्रीय चंद्र दिवस दोन्ही एकच आहे. स्पेस एक्सप्लोरेशन डे आणि नॅशनल मून डे हे दोन्ही एकाच दिवशी आहेत. तर का, तर 1969 मध्ये नील आर्मस्ट्रॉंग आणि बज आल्ड्रिन यांनी अपोलो 11 मोहिमेअंतर्गत चंद्रावर पाऊल ठेवून इतिहास रचला आहे. तर चंद्रावर पाय ठेवणारा पहिला माणूस कोण होता, तर नील आर्मस्ट्रॉंग होता. आणि दुसरा माणूस कोण होता, तर बज आल्ड्रिन हा होता. कोण होता, बज आल्ड्रिन. आपल्याला फक्त पहिलाच माणूस माहिती आहे की नील आर्मस्ट्रॉंग हा आहे, नील आर्मस्ट्रॉंग हा आहे, पण दुसरा माणूस पण आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. बज आल्ड्रिन असं या माणसाचं नाव आहे. तर कुठल्या मोहिमेअंतर्गत, अपोलो 11 या मोहिमेअंतर्गत त्यांनी चंद्रावर पाऊल ठेवलेलं होतं. कधी, 1969 ला. तर वळूया आपल्या पहिल्या बातमीकडे. सलोखा सुधारणांचे प्रस्ताव, थेट समस्येवरच काम. आता जाचकाठी शिथिलतेसाठी महसूल विभागाची मोठी पावले. आता सखोला ही जी योजना आहे ही कशासाठी आहे, नेमकं सखोलामध्ये काय सांगितलेलं किंवा सखोला कशासाठी उपयोगी आणल्या जाते, तर सलोखा ही योजना महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांमधील जमिनींच्या आपापसातील वाद मिटवण्यासाठी सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. आता आपल्या इकडे शेतीसाठी भांडणं होणं खूप कॉमन गोष्ट आहे. बाप लेकाचे होतात, भावा भावाचे होतात, माय लेकराचे होतात, बहिणी बहिणीचे होतात. सर्वांचे शेतीसाठी भांडणं होतात. कोणाचे धुऱ्यासाठी होतात. कोणी म्हणतो हा माझा धुरा कोरायलाय, तो म्हणतो हा माझा धुरा कोरायलाय. अशा प्रकारचे जे वाद होतात किंवा जमीन हडपली आणि माझी, अशा प्रकारचे जे वाद असतात हे मिटवण्यासाठी ही योजना काम करत असते. तर अनेकदा शेजारील शेतकऱ्यांच्या जमिनींचे एकमेकांच्या ताब्यात असणे, जमिनींच्या सीमाबाबतचे वाद किंवा जमिनींची अदलाबदल करण्यावरून निर्माण होणारे वाद मिटवून सलोखा निर्माण करणे हा या योजनेचा काय आहे, मुख्य उद्देश आहे. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला की धुरे कोरायची पद्धत आपल्या इकडं खूप जुनी आणि पारंपरिक अशी पद्धत आहे. धुरे कोरण्याचा वाद असो किंवा मग जमीन हडपण्याचा वाद असो किंवा भावाभावांमध्ये जमीन वाटून घेण्याचा वाद असो, हा कशाच्या अंतर्गत सोडवला जातो का, सलोखा निर्माण करण्यासाठी कुठली योजना काम करते, तर ती सलोखा योजना आहे. तर 20 जुलै 2026 मध्ये यामध्ये काय झालेली आहेत, सुधारणा झालेल्या आहेत. कुठल्या सुधारणा झाल्यात की योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी महसूल विभागाने नुकतेच काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. तांत्रिक आणि प्रशासकीय ज्या अडचणी येतात, तांत्रिक अडचणी आहेत बाबा, टेक्निकल इश्यूज येत असतात, प्रशासकीय अडचणी सुद्धा येत असतात. या प्रशासकीय अडचणींवर मात करण्यासाठी किंवा ह्या थांबवण्यासाठी, यांच्यापासून नुकसान होत असेल तर ह्या थांबवायच्या असतील, यासाठी त्यांनी काय केलं की यामध्ये बदल केलेले आहेत. यामध्ये पूर्वी 8 होती, 12 वर्षांची कडकट अशी होती, जी शिथिल झालेली आहे 5 ते 7 वर्षांवर. आणि सॉफ्टवेअरमध्ये होल्ड हा पर्याय काय केलेला आहे, त्यांनी लागू केलेला आहे. प्रशासकीय अडचणींमध्ये त्यांनी जी 12 वर्षाची कडक अट होती ही शिथिल करून 5 ते 7 वर्षावर आणली. आणि टेक्निकल इश्यूमध्ये सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी होल्ड असा ऑप्शन काय केलेला आहे, त्याच्यात अंतर्भूत केलेला आहे. तसेच बँक बोजा ऑनलाईन लिंक, ज्या जमिनींवर बँकेचे कर्ज आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन NOC मिळवण्याची सोय केली जाणार आहे, जेणेकरून जमिनीची अदलाबदल सुलभ होईल. NOC करणे, NOCचा फुल फॉर्म आणि NOC म्हणजे काय हे तुम्ही मला सांगायचे, कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. तर पुढे पाहूता,
मग याचा शेतकऱ्यांना काय फायदा आहे की ही योजना राबवताना स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्कात सवलत मिळते. कशात? स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्कात सवलत मिळते, ज्यामुळे शेतकऱ्यांचा कायदेशीर खर्च कमी होतो. शेतकऱ्यांचा कायदेशीर खर्च हाच असेल का? नोंदणी शुल्क आणि स्टॅम्प ड्युटी. भ्रष्टाचार पण होतात ना आपल्या इकडे खूप सारे. कुठला कागदपत्र काढायचे असतील, विहिरीचे काम करतात, शासन आपल्याला विहिरीसाठी अनुदान देत असतं. किती? 2 ते 3 लाखापर्यंत असं काहीतरी अनुदान भेटत असतं. त्याच्यासाठी काय होतं की मग जे शासकीय कर्मचारी आहेत, कुठले? पंचायत समितीचे, ते आपल्या शेतात येतात, पाहणी करतात आणि आपला जो अर्ज आहे किंवा आपली जी नोंदणी आहे ती अप्रूव्ड करतात. काय करतात? अप्रूव्ड करतात. मग ही इतक्या सहजासहजी होत असेल असं वाटते? मला तर नाही वाटत. तुम्हाला वाटते? खाली बसलेले तुम्हाला वाटते? वाटते का? नाही वाटत. याच्यासाठी काय होतं, ह्या 2 ते 3 लाखामध्ये थोडासा काय घेतला जातो? मोबदला घेतला जातो. आता सर्व ठिकाणी होत नसेल, मी सर्वांना ग्राह्य धरून म्हणत नाहीये, पण ज्या ज्या ठिकाणी होते तो माझ्या लक्षात असेल, निदर्शनास असेल, तुमच्या पण आलेला असेल. घरात थोरा मोठ्यांना विचारा तुम्ही की अशा प्रकारच्या गोष्टी होतात. असो, तो आपला विषय नाहीये. तर मग शेतकऱ्यांचा जो स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क असा जो खर्च आहे हा कमी होईल. यानंतर आपापसातील वाद सामंजस्याने मिटू शकतात. एखाद्या वेळेस बऱ्याच प्रकारचे समज गैरसमज होतात, भावकीचे वाद असतात, हे यामुळे मिटू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच या सुधारणांमुळे सुमारे 60 लाख प्रतिबंधित दावे आणि भूखंडाच्या नोंदींचा निपटारा वेगाने होण्याची शक्यता आहे. काय आहे? जे 60 लाख भूनोंदी आहेत किंवा जे प्रलंबित भूनोंदी असतील यांचा काय होईल की निपटारा वेगाने करण्यात येईल. आता बातमी पाहूत. नेमकी बातमी काय सांगितलेली आहे आपल्याला सलोखा तक कळाला. जमिनीच्या आपापसातील वाद मिटवण्यासाठी सुरू असलेल्या सलोखा योजनेला प्रशासकीय आणि तांत्रिक यंत्रणेतील त्रुटींमुळे मोठा फटका बसल्याची महसूल विभागाने काय दिलेली आहे? कबुली दिलेली आहे. या सलोखा ही जी योजना आहे यामध्ये विविध बदल केलेले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. कुठले कुठले बदल आहेत? 12 वर्षांची अट 5 ते 7 वर्षांवर येणार. आता कुठली अट? सलग 12 वर्षांच्या महसुली पुराव्याची जाचक अट. कुठल्या? महसुली पुराव्याची जाचक अट बदलून आता ती सर्च रिपोर्ट किंवा तलाठ्यांच्या पंचनाम्याला अधिकृत आधार मानून ही अट थेट 5 ते 7 वर्षांवर आणण्यासाठी कायदेशीर सुधारणा प्रस्तावित आहे. ही सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव केलेला आहे किंवा ही सुधारणा होत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कुठली अट होती ही? की महसुली पुराव्यांची जी जाचक अट आहे, जे महसुली पुरावे असतील यांची जी अट आहे ती काय होती? 12 वर्षांची होती, ती त्यांनी 5 ते 7 वर्षांवर आणलेली आहे. त्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी होल्ड हा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. डिजिटल प्रणालीत अर्ज थेट बाद होणारा मोठा तांत्रिक दोष दूर करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये होल्ड या नवीन पर्यायाची निर्मिती केली जात आहे. यामुळे त्रुटी दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना 30 दिवसांचा कालावधी भेटणार आहे. तुमच्या कागदपत्रांमध्ये जर कुठल्या प्रकारची त्रुटी असेल तर यामुळे पूर्वी काय व्हायचं की तुमची जी नोंदणी आहे ती बाद व्हायची किंवा तुमचा अर्ज हा फेटाळला जायचा. पण असं न होता होल्ड नावाच्या ऑप्शनमुळे काय होईल की तुम्ही होल्डवर राहाल. ऑप्शनूनच कळून जातं होल्ड म्हणजे काय, तर थांबवून ठेवणे. किती दिवसांसाठी? 30 दिवसांचा कालावधी दिला जाईल की ह्या कालावधीत तुम्ही तुमचे दस्तऐवज चांगल्या पद्धतीने किंवा योग्य रीतीने किंवा योग्य डॉक्युमेंट्स तुम्ही इथं देऊ शकता. तसेच बँक बोजा ऑनलाईन लिंक. आता खूप साऱ्या जमिनींवर कर्ज असतात, त्याचा थेट डेटा नोंदणी प्रणालीशी जोडला जाईल, जेणेकरून बँकेकडून ऑनलाईन NOC मिळवून जमिनींची अदलाबदल करणे सुलभ होऊन जाईल. आता समजा मी आहे, तुम्ही आहात, खाली बसलेले आहात, मला जर ह्यांची जमीन विकत घ्यायची आहे किंवा जमीनच नाही तर घर म्हणा. समजा मला तुमचं घर विकत घ्यायचं, तुमचा फ्लॉट विकत घ्यायचा. तुमच्या घरावर काय लोन काढलेले? काय काढलेले? लोन काढले म्हणजे कर्ज काढलेले आणि त्याचे हप्ते बाकी आहेत किंवा थक बाकी असेल, त्याची हप्ते बाकी असू शकतात किंवा मग
थकबाकी थकबाकी हप्ते बाकी ठेवणे म्हणजे थकबाकी, आणि हप्ते बाकी ठेवल्यामुळे काय लागतो तर त्यांच्यावर एक ड्यू लागतो, तो असेल. तर मला जर ह्यांचं घर विकत घ्यायचं असेल तर मला त्यांनी मी नाही, ज्यांची जमीन आहे त्यांनी हे सोडवणं, काय म्हणतात की त्यांनी हे पूर्ण करणं गरजेचं आहे, जेणेकरून माझ्यापर्यंत ती जमीन येत असताना किंवा माझ्यापर्यंत ते घर येत असताना ते घर मोकळं आलं पाहिजे. निर्वाण म्हणणार नाही मी, मोकळं आलं पाहिजे, म्हणजे की त्याच्यात कुठल्याही प्रकारचं कर्ज नसणार, कुठल्याही प्रकारची थकबाकी नसणार, कुठल्याही प्रकारचं त्यावर लोन काढलेलं नसणार याच्यासाठी. तर मग इथे तेच सांगितलेलं आहे की एखाद्या जमिनीवर जर बोजा असेल किंवा कर्ज असेल आणि ही जमीन जर दुसऱ्यापर्यंत जाऊ द्यायची असेल किंवा दुसऱ्याला विकत घ्यायची असेल तर थेट बँकेशी NOC करणार, आणि NOC केल्यामुळं काय होईल की जमीन माझ्यापासून तुमच्यापर्यंत येताना किंवा तुमच्यापासून माझ्यापर्यंत येत असताना कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसं गावातच सिमेंट शिबिरे केवळ निबंधक कार्यालयावर विसंबून न राहता भूमी अभिलेख तलाठी आणि तहसीलदार यांच्या संयुक्त पथकांद्वारे गावातच डिजिटल पडताळणी करणारी विशेष समेट शिबिरे घेतले जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. जनजागृती करण्यासाठी काय लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी भूमी अभिलेख तलाठी आणि तहसीलदार यांच्या संघाने काय करायचं की गावामध्ये सिमेंट जे शिबिरे आहेत किंवा विशेष समेट शिबिरे आहेत हे गावामध्ये घेणं अनिवार्य आहे. तर पुढची आपली बातमी आहे की महाराष्ट्रात नवीन भौगोलिक मानांकन किंवा भौगोलिक मानांकन म्हणजे काय, GI टॅग. काय GI टॅग? माहूरचा तांबूल प्रसाद माहूरगडाच्या श्री रेणुका देवीला अर्पण केला जाणारा हा औषधी व पारंपरिक प्रसाद आहे. तिरुपती बालाजीच्या लाडूनंतर देशामध्ये GI टॅग मिळवणारा हा भारतातील दुसरा तर महाराष्ट्रातील पहिलाच देवीचा प्रसाद आहे. आता GI टॅग भेटतात कुठल्या कुठल्या गोष्टींना GI टॅग भेटतात? हस्तलिखित म्हणता येणार नाही, हाताने तयार केलेल्या असणाऱ्या वस्तू असतील किंवा कलाकुसर केलेल्या वस्तू असतील किंवा साड्या असतील किंवा चप्पल असेल किंवा तुमच्या प्रदेशातलं एक विशिष्ट प्रकारचं फळ असेल ज्याची एक वेगळी विशिष्ट चव असेल, स्वाद असेल, जे त्या गोष्टीसाठी प्रख्यात असेल, अशा गोष्टींना काय भेटतं? GI टॅग भेटतं. म्हणजे त्यातल्या महाराष्ट्रातल्या 2 गोष्टींना GI टॅग भेटलेला आहे. तर पहिली कुठली? माहूरचा जो तांबूल प्रसाद आहे. आता नांदेड जिल्ह्यातले कोण कोण आहेत ऑनलाईन ऑफलाईन वाले त्यांना माहीतच असेल. माहूर हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे महाराष्ट्रातलं. तुळजाभवानी, तुळजापूर तुळजाभवानी, सप्तशृंगी माहूरगड नाही, वणीची सप्तशृंगी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि माहूरची रेणुका देवी, ह्या चौघींचं मिळून काय आहे 3.5 शक्तिपीठ आहेत महाराष्ट्रातले. तर मग ह्या शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असणारं रेणुका देवी यांचा जो प्रसाद आहे कुठला? तांबूल प्रसाद. विडा असतो जो विडा काढणे म्हणजे विडा तयार करणे किंवा कुटणे म्हणा, ज्याच्यात विविध प्रकारचे औषधी असतील आणि पानांचा समावेश असतो. विड्याची पाने, नागवेलीची पाने, अशा प्रकारचे पानं असतात, हे त्यात टाकले जातात आणि तो तांबूल देवीला प्रसाद म्हणून दिला जातो. तर ह्या प्रसादाला काय भेटलेलं आहे? GI टॅग भेटलेलं आहे किंवा भौगोलिक मानांकन भेटलेलं आहे. यापूर्वी कुठल्या प्रसादाला भेटलेलं? तर तिरुपती बालाजी येथे जो लाडू भेटतो, आता बालाजीला जाणाऱ्या लोकांना माहिती आहे, त्यावर मागे कुठला तरी वाद पण चालू होता की प्राण्यांची चरबी वगैरे यूज करतात, अशा प्रकारचा तो वाद असेल. सो तो विषय नाही आपला. मग हा जो प्रसाद आहे पहिला कुठला? भारतातला तिरुपती बालाजीचा प्रसाद, आणि दुसरा महाराष्ट्रातल्या माहूरच्या रेणुका देवीचा तांबूल हा प्रसाद महत्त्वाचा आहे. आणि हा महाराष्ट्रातला पहिलाच देवाचा प्रसाद आहे जो GI टॅग मध्ये मानांकन मिळवलेला आहे त्याने. तत्पूर्वी महाराष्ट्राने कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये GI टॅग मिळवलेले माहिती असाय पाहिजे तुम्हाला. कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल, सोलापूरच्या चादरी माहिती असेल ना. त्याच्यानंतर लोणावळ्याची चिक्की, दुसरा आपला मुद्दा लोणावळ्याची चिक्की. त्याच्यासोबतच संत्री, कोकणचा आंबा याला सुद्धा काय भेटलेले? GI टॅग भेटलेलं आहे. तसंच बाहेर राज्यातलं पण आपल्याला माहिती असायला पाहिजे.
आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आपण म्हणतो. GI टॅगची लिस्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 25-26 मध्ये तरी कुणाला कुणाला भेटलेले आहेत हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये कुणाला भेटला, महाराष्ट्र आणि भारत, म्हणजे महाराष्ट्र भारताचाच भाग आहे, पण भारत म्हणजे महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये कुणाकुणाला GI टॅग भेटला, कधी 25-26, 2025 आणि 2026 मध्ये कुणाकुणाला भेटला हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे स्वतःच्या सेल्फ नोट्स पण असणं गरजेचं आहे. याच्या नोट्स तुम्हाला भेटूनच जातील, नोट्समध्ये सोबत हे पण तुम्हाला दिलं जाईल. विविध कला असतील, कलाकुसर असतील, कलाकृती असतील, मग साड्या असतील, भांडे तयार करणं असेल किंवा एखाद्या विशिष्ट झाडापासून एक विशिष्ट गोष्ट तयार करणं, ह्या सर्व गोष्टींना काय भेटलं जातं, GI टॅग भेटलं जातं. कशासाठी, तर लुप्त पावत जाणारी ही जी कला आहे या कलेला आंतरराष्ट्रीय दर्जा भेटावा, तसेच हिचं संवर्धन शासकीय मार्फत किंवा शासनामार्फत केलं जावं, यासाठी काय होतं की GI टॅग दिले जातात. यानंतर काय, तर शिक्षकांसाठी सरकारचा नवा आदेश AI साथी प्रशिक्षण अनिवार्य. कोर्स पूर्ण करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे शिक्षकांना. आता जे शालेय शिक्षक असतील त्यांना AI शिकणं गरजेचं सांगितलेलं आहे. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शिक्षकांना शिकणं गरजेचं आहे. तर यासाठी काय सांगितले, AI साथी. AI साथी नवीन नावाचा हा जो उपक्रम आहे किंवा हे जे नवीन शैक्षणिक कोर्स आहे हा शिक्षकांनी करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांनी AIचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. आता प्रश्न असा पडतो की मग AI शिक्षकांचा जॉब खाईल का? आपण TET साठी भनभन करतो, शिक्षक बनण्यासाठी भनभन करतो, शिक्षकांचा जॉब खाईल का? तर नाही. माझं स्वतःचं असं मत आहे, AI मुळे शिक्षकांची नोकरी जाऊ शकत नाही. जेनझी असो, कुणीही असो, अल्फा बीटा गॅमा कुणीही असो, कुठलीही जनरेशन असो, शिक्षकाशिवाय पर्याय नाही. कारण ऑनलाईन शिकणारे सुद्धा मोबाईलवर शिकतात, पण शिकवणारा शिक्षक असतो, ही गोष्ट असते. मग AIला सहाय्यक म्हणून किंवा AIचा वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत उत्तम प्रकारचं शिक्षण पोहोचण्यासाठी AI साथी नावाचा उपक्रम राबवलेला आहे, जो शिक्षकांनी हा कोर्स पूर्ण करणं गरजेचं आहे. कधी, 30 सप्टेंबरपर्यंत. यानंतरची बातमी नाही, प्रश्न आहे. ह्यापूर्वीच्या 2 बातम्यांना मी प्रश्न विचारला नव्हता. तर सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच मंजुरी दिलेली भारतातील पहिली नाईट सफारी कोणत्या राज्यात विकसित केली जाणार आहे? ऑप्शन नाहीत, ऑप्शन मी तुम्हाला सांगतो. पहिलं महाराष्ट्र, दुसरं केरळ, तिसरं पंजाब आणि चौथं उत्तर प्रदेश. बातम्या वाचत जा रे, पेपर वाचत जा जरासा. तर उत्तर प्रदेश आपला असं उत्तर आहे, आपला आन्सरच आहे उत्तर प्रदेश. जी कुकरेल नाईट सफारी हा उत्तर प्रदेश सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असून हा भारतातील पहिला अर्बन नाईट सफारी प्रकल्प ठरणार आहे. महत्वाचं आहे, लिहून घ्या की भारताचा पहिला अर्बन नाईट सफारी उपक्रम कुठला, तर कुकरेल हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर कुठे आहे, तर हा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. लखनौ येथील कुकरेल राखीव जंगलात कुकरेल रिझर्व्ह फॉरेस्ट हा जो प्रकल्प उभारला जात आहे. रिझर्व्ह फॉरेस्ट आपल्याला माहिती आहे, टायगर रिझर्व्ह आपल्याला माहिती आहे, त्याविषयी व्हिडिओ बनवायचा आपल्याला, ते पण माझ्या लक्षात आहे. हळूहळू त्याच्यावर काम चालू आहे. तत्पूर्वी हे पहा, रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणजे काय, तर जिथं आपल्यासारख्या जनसामान्य लोकांचा किंवा सामान्य नागरिकांचा हस्तक्षेप किंवा क्रियाकलापांवर काय आहे, बंदी घालण्यात आलेली आहे. तर कशामुळे, तिथं एक विविध प्रकारची जैवविविधता असेल, प्राणी असतील, वृक्ष असतील, झाडे असतील, यांना नुकसान पोहोचू नये त्यासाठी शासकीय प्रतिबंधात आलेलं वन असतं किंवा जागा असती. तर मग तशीच ही कुकरेल ही लखनौ येथे आहे. तर या कुकरेलमध्ये नाईट सफारी हा पहिला अर्बन नाईट सफारी प्रकल्प उभारला जाणार आहे किंवा हा ठरणार
आहे. प्रश्न जर असा आला, भारतातला पहिला अर्बन नाईट सफारी प्रकल्प कुठल्या राज्यात आहे, तर उत्तर प्रदेश. आणि कुठल्या रिझर्व्ह फॉरेस्टचा आहे, तर कुकरेल. कुठला? कुकरेल रिझर्व्ह फॉरेस्टचा आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अनेक कायदेशीर अडचणींना सामना करावा लागला, परंतु 16 जुलै 2026 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने हा उत्तर प्रदेश सरकारला अंतिम मंजुरी दिलेली आहे. कशासाठी? ह्या कुकरेल फॉरेस्टच्या उपक्रमासाठी. तर जगातील ही 5वी नाईट सफारी आहे. कितवी? जगातील 5वी नाईट सफारी आहे. महत्त्वाचं आहे. तर पहिली सिंगापूर, दुसरी थायलंड, तिसरी चीन, चौथी इंडोनेशिया आणि इंडोनेशियानंतर कुठली? कुकरेल रिझर्व्ह फॉरेस्टची नाईट सफारी ही असणार आहे. तर कुकरेलच्या एकूण जंगल सुमारे 2027 हेक्टरचे असून त्यापैकी 855 एकर क्षेत्र या नाईट सफारी आणि प्राणी संग्रहालयासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. नाईट सफारीसाठी आणि प्राणी संग्रहालयासाठी किती? 855 एकर हे जंगल काय केलेलं आहे? राखीव ठेवण्यात आलेलं आहे. यासाठी एकूण खर्च 1510 कोटी इतका केला जाणार आहे. तर महत्त्वाचं काय आहे, तर भारतातील पहिली काय अर्बन नाईट सफारी आणि जगातील 5वी, जगातील 5वी काय नाईट सफारी ही असणार आहे. पुढे पाहता कुकरेल राखीव जंगल काय किंवा कुकरेल रिझर्व्ह फॉरेस्ट काय, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो. सुमारे 2027 हेक्टरवर पसरलेले एक अर्बन फॉरेस्ट अर्थात शहरी जंगल आहे, ज्याची निर्मिती 1950च्या दशकात शहराची फुफ्फुसे म्हणून करण्यात आलेली आहे. महत्त्वाचं आहे. लखनौ शहराच्या गजबजाटापासून म्हणजे गर्द्यापासून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी एक अत्यंत लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे. लोक तिथे फिरायला जातात आणि जागतिक दर्जाचे घरियाल संवर्धन केंद्र येथे आहे. कुकरेल कशासाठी प्रसिद्ध आहे, तर घरियाल संवर्धनासाठी. कुकरेलची सर्वात मोठी ओळख म्हणजे येथील मगर आणि घरियाल, गोड्या पाण्यातील सुसर यांचं तिथे काय प्रजनन केंद्र आहे, म्हणजे रिप्रोडक्शन सेंटर म्हटलं तरी हरकत नाही. मगर आणि गोड्या पाण्यातील सुसरीला काय म्हणतात? घरियाल असं म्हणतात. या दोन्हीच्या संवर्धनासाठी हे काय आहे? प्रसिद्ध असं रिझर्व्ह फॉरेस्ट आहे. 1978 मध्ये नामशेष होणाऱ्या घरियाल प्रजातीच्या संरक्षणासाठी भारत सरकार आणि उत्तर प्रदेश वन विभागाने या केंद्राची स्थापना केली. तर कधी झाली याची स्थापना? 1978 मध्ये झालेली आहे. या जंगलातून कुकरेल नावाची नदी वाहते, जिची 28 किलोमीटर लांबी आहे, जी गोमती नदीची उपनदी आहे. गोमतीची उपनदी कुठली? कुकरेल. कशासाठी प्रसिद्ध आहे? एक मिनिट, सॉरी. कशासाठी प्रसिद्ध आहे, तर घरियाल याच्या संवर्धनासाठी. घरियाल म्हणजे काय, तर गोड्या पाण्यातील सुसर आणि मगर या दोघांच्या प्रजनन केंद्र हे समजलं जातं, रिप्रोडक्शन सेंटर. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, जपान ओपन 2026च्या महिला एकेरी विजेतेपद जिंकणारी भारतातील बॅडमिंटनपटू कोण ठरली आहे? भारतीय बॅडमिंटनपटू जी जपान ओपन 2026चं विजेतेपद जिंकलेलं आहे. तर भारतात बॅडमिंटन स्टार एकच आहे, PV सिंधू. बरोबर. तर बातमी पण तीच आहे की जपान बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यामागुचीवर मात केलेली आहे. यामागुची नावाची जी प्लेयर आहे हिच्यावर मात केलेली आहे. तर पदक विजेती PV सिंधूने रविवारी जपानी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत
चमकदार कामगिरी करताना स्थानिक खेळाडू अकाने यामागुचीला सरळ गेममध्ये नमवलेलं आहे आणि जेतेपद किंवा विजेतेपद त्यांनी पटकवलेलं आहे. काय झालेलं बातमी बसलेल्यांना दिसत नाही, ऑनलाईन पण दिसत नसेल. याच्यावर संपूर्ण विगतवार माहिती पुढच्या स्लाइड्समध्ये दिलेली आहे, टेन्शन घेऊ नका विद्यार्थ्यांनो. तर PV सिंधू यांनी 19 जुलै 2026 रोजी जपान ओपन 2026 बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून इतिहास घडवला आहे. जपान ओपन जिंकणारी PV सिंधू ही भारतातील पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरलेली आहे. कोण? PV सिंधू. जपान ओपन 2026 जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटन महिला खेळाडू ठरलेली आहे. टोकियो मेट्रोपॉलिटन जिमेनजियम मध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सिंधूने स्थानिक खेळाडू आणि 3 वेळा विश्वविजेती राहिलेल्या अकाने गुच्चीचा 21-17 21-17 असा सरळ सेटमध्ये पराभव केलेला आहे. या विजयामुळे सिंधूचा गेल्या जवळपास 2 वर्षांपासून सुरू असलेल्या विजेतेपदाचा दुष्काळ संपला असं सांगण्यात येत आहे. तिचे शेवटचे मोठे विजेतेपद 2024 मधील सय्याद मोदी इंटरनॅशनल हे होते. म्हणजे 2026चं जपान ओपन जिंकण्यापूर्वी त्यांनी 2024चं सय्याद मोदी इंटरनॅशनल हे विजेतेपद जिंकलेलं आहे. हे सिंधूंच्या कारकिर्दीतील पहिलेच BWF सुपर 750 विजेतेपद आहे. 2019च्या विश्व विजेतेपदानंतरचे तिचे हे सर्वात मोठे यश मानले जाते. महत्त्वाचं आहे, भारतातलं पहिलं, भारतीय खेळाडूंचं पहिलं, फॉरेस्टचं पहिलं, जसं की आपण पाहिलं कुकरेले भारतातलं पहिलं अर्बन नाईट सफारी असणार आहे, जी जगातली 5वी अर्बन नाईट सफारी आहे. तसंच मग जपान ओपन 2026 जिंकणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू कोण आहे, तर ती PV सिंधू आहे. हे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. सुंदर असं पुढच्या स्लाइडमध्ये पण दिलेलं आहे की इतिहास घडवला कोणी? PV सिंधू यांनी. जपान ओपन 2026 बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद त्यांनी पटकावलेले आहे, ज्याच्यामुळे भारतीयांची अभिमानाने मान उंचावलेली आहे. पुढे पाहू. भारताचे स्टार बॅडमिंटनपटू PV सिंधू, त्यांचं पूर्ण नाव काय? पुसरला वेंकट सिंधू म्हणजे PV सिंधू. ही ऑलिम्पिकमध्ये सलग 2 वैयक्तिक पदके आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपचं सुवर्ण पदक त्यांनी जिंकणारी पहिली आणि एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. महत्त्वाचं आहे. पहिलं विचारतातच ज्यांना करंट अफेअर्स अवघड जातं, जे म्हणतात करंट अफेअर्स आम्हाला लक्षात येत नाही. सगळं करावं लागतं करंट अफेअर्समध्ये. डेलीच्या बातम्या असतात. ऑनलाईन तर पहा तुम्ही, संगम तर आहे तुमच्यासाठी. सोबतच स्वतःच्या सेल्फ नोट्स असणं पण गरजेचं आहे. त्यामध्ये पहिलं मस्ट काय, तर मग भारतात पहिलं कोण ठरलेलं आहे. जसं की आपण हे कुकरेलची नाईट सफारी पाहिली, आत्ता PV सिंधू यांच्याविषयी पाहिलं. याच्या अगोदर सुद्धा भारतात पहिलं असं झालेलं असू शकतं. असो, सिंधूंचा जन्म 5 जुलै 1995 रोजी हैदराबाद येथे झाला आणि त्यांचे आई वडील दोघेही राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू आहेत. म्हणजे घरातूनच वारसा भेटलेला आहे. आणि त्यांची प्रमुख कामगिरी काय, तर रिओ ऑलिम्पिकमध्ये त्यांना रौप्य पदक अर्थात सिल्वर मेडल भेटलेलं आहे. त्यानंतर टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्य पदक अर्थात ब्रॉन्झ मेडल भेटलेले आहे. आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदक असं त्यांची कामगिरी आहे. त्यांना अशा प्रकारचे मेडल्स भेटलेले आहेत. आणि आता जपान ओपन 2026 सुपर 750 स्पर्धेचे विजेतेपद जिंकून तिने ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. आणि ही स्पर्धा जिंकणारी येते पहिला भारतीय महिला खेळाडू आहेत. कोण? PV सिंधू. त्यांना पद्मश्री 2015 मध्ये भेटलेला आहे. त्यासोबतच मेजर ध्यानचंद खेलरत्न जो 2016 मध्ये भेटला आणि 2020 मध्ये पद्मभूषण हा सर्वोच्च क्रीडा व नागरी पुरस्कार त्यांना भेटलेला
आहे. तर पुढं पाहू आपण. जम्मू आणि काश्मीरमधील ऐतिहासिक भैरव यात्रा भारताच्या राष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत अर्थात नॅशनल इंटँजिबल कल्चरल हेरिटेज मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. आपण आताच पाहिलं GI टॅग विषयी, भौगोलिक मानांकन, किंवा आपण युनेस्को विषयी पाहतो की जे ऐतिहासिक वारसे असणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या गोष्टींना संवर्धनित करण्याचं काम कोण कोण करत असतं की GI टॅग करतं, युनेस्को करतं, सोबतच नॅशनल इंटँजिबल कल्चरल हेरिटेज हे सुद्धा करत असतं. तर बातमी पण तीच सांगितली आत्ताच की भैरव यात्रा जी जम्मू आणि काश्मीरमधील एक ऐतिहासिक भैरव यात्रा आहे आणि ती भारताच्या राष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. भारताची अमूर्त सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय सूची अर्थात नॅशनल इन्व्हेंटरी ऑफ इंटँजिबल कल्चरल हेरिटेज हा भारतातील विविध लोकपरंपरा, कला, सण, प्रथा आणि कौशल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेला एक अधिकृत डिजिटल काय आहे, वेब बेस आराखडा आहे किंवा डेटाबेस आहे. मग ही सूची कोण तयार करतं, तर ही करत असतं भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली संगीत नाटक अकादमी अर्थात SAN ही संस्था या राष्ट्रीय सूचीचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून काय करते, काम करत असते. हे जे हेरिटेज कल्चरल हेरिटेज संवर्धनाचं काम आहे किंवा भारतामधील अशा प्रकारच्या लोकपरंपरा आहेत, कला आहेत किंवा त्यासोबतच प्रथा आहेत, या सर्वांचं संवर्धन करण्यासाठी कोण काम करत असतं, तर कल्चरल हेरिटेज नॅशनल इन्व्हेंटरी ऑफ इंटँजिबल कल्चरल हेरिटेज हे काम करत असतं. आणि याचं व्यवस्थापन कोण करतं, तर जे संगीत नाटक अकादमी आहे हे त्याचं काय करतं, व्यवस्थापन करत असतं. पुढे काय सांगितलेले, युनेस्कोच्या 2003 मधील अमूर्त सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या करारावर भारताने स्वाक्षरी केली असून त्या अंतर्गत या सूचीची निर्मिती व देखरेख केली जाते. युनेस्को सोबत जो भारताने करार केलेला आहे या करारानुसार काय केलं जातं की जी सूचीची निर्मिती व देखरेख आहे ती या युनेस्कोनुसार केली जाते किंवा युनेस्कोच्या नियमांनुसार केली जाते. मग इंटँजिबल हेरिटेज म्हणजे काय किंवा अमूर्त वारसा म्हणजे काय, तर अशा गोष्टी ज्यांना आपण वस्तुरूपाने स्पर्श करू शकत नाहीत परंतु त्या पिढ्याने पिढ्या मौखिक पद्धतीने आपल्यापर्यंत आलेल्या असतात. आता आपण MPSC वाले आपल्याला ऐतिहासिक साधने माहीत आहेत, इतिहास लिखाणाचे लिखित, मौखिक आणि मौखिक. तर मौखिक पद्धतीने आपल्यापर्यंत ज्या पद्धती येतात किंवा अशा वस्तू ज्या स्पर्श करू शकत नाहीत. आता मी इथं विज्ञान सांगणार नाही, सरळ सरळ मी तुम्हाला सांगतो की कला असतील, यात्रा असतील, संस्कृती असेल, ह्या स्पर्श करता येत नाही यांना, पण ह्या इतिहास सांगत असतात, ह्या त्या संस्कृतीविषयी आपल्याला माहिती देत असतात, एक विशिष्ट समाजाची संस्कृती आपल्यासमोर मांडत असतात. यामुळे याला संवर्धनाची गरज असते जेणेकरून ह्या लुप्त पावणार नाहीत, म्हणून याचं काय होतं, संवर्धन केलं जातं. पुढे सांगितले की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केल्या जातात. यामध्ये खालील 5 प्रमुख क्षेत्र आहेत ज्याच्यात मौखिक परंपरा आणि अभिव्यक्ती जसं की वेद पठण किंवा लोककथा असतील. मौखिक पद्धती आपण वेद म्हणतो किंवा मग आपण मंत्र म्हणत असतो ते लिखित स्वरूपात जरी आत्ता असतील पण ते पिढ्याने पिढ्या कशा आहेत, मौखिक स्वरूपात आपल्यापर्यंत आलेले आहेत. त्यानंतर कला सादरीकरण किंवा परफॉर्मिंग आर्ट्स, पारंपरिक नृत्य, संगीत, नाटक अशा विविध राज्याच्या विविध लोककला असतात ज्या परफॉर्म केल्या जातात. जसं आपल्या महाराष्ट्रातला तमाशा असेल, संगीतबारी असेल किंवा मग दशावतार असेल, झाडीपट्टी असेल, ह्या काळात परफॉर्मिंग आर्ट्स आहेत. तर मग ह्या काय आहेत, अमूर्त वारशाचं उदाहरण आहेत. तसंच सामाजिक प्रथा, विधी आणि उत्सव जसं की कुंभमेळा जो आता होणार आहे नाशिकला, त्यासोबतच बंगाल प्रांतातील किंवा बंगाल राज्यातील दुर्गा पूजा असेल, त्यांचा नवरात्री उत्सव हा खूप प्रसिद्ध असतो किंवा त्यांची दुर्गा पूजा असते ही खूप प्रसिद्ध अशी आहे. त्यासोबतच निसर्ग आणि विश्वविषयाचे ज्ञान जसं उदाहरणार्थ योगा, पारंपरिक औषधोपचार पद्धती
आणि सेवा, विशेष वैद्यकीय सेवा म्हणणार नाही, ज्या मानवाचं आरोग्य चांगल्या पद्धतीने ठेवतात, जसं की आपलं योग असेल. योग काय आहे तर ह्याच अमूर्त वारशाचं एक उदाहरण आहे. आणि सोबतच पारंपरिक हस्तकला कौशल्ये, ज्यामध्ये भांडे बनवणे किंवा साड्या वगैरे असतील, जसं आपण पाहिलं की आपल्या सोलापूरच्या चादरीला GI टॅग भेटलेला आहे. तसंच मग बनारसी साडी असेल, नऊवारी साडी असेल, कशासाठी प्रसिद्ध आहे तर त्याच्यावर असणाऱ्या एक विशिष्ट पद्धतीच्या बुट्ट्या असतील किंवा कलाकुसर असेल, यासाठी काय आहे प्रसिद्ध अशी आहे. मग ह्या राष्ट्रीय सूचीचा मुख्य उद्देश काय तर विलुप्त होणाऱ्या परंपरांचे त्यांना जतन करायचे आहे. आधुनिकतेच्या काळात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या भारतीय लोककला आणि आदिवासी परंपरांना डिजिटल स्वरूपात जतन करणे, म्हणजे त्याचा व्हिडिओ तयार करून, व्हिडिओ ऑडिओ तयार करून काय करणं, जतन करणं, जे पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पोहोचवता येता येईल. तसेच युनेस्को मानांकन, या राष्ट्रीय सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या उत्कृष्ट घटकांपैकीच काही घटकांची शिफारस भारत सरकारद्वारे युनेस्कोच्या जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा सूचीसाठी केली जाते. युनेस्कोमध्ये जे समाविष्ट घटक आहेत याच घटकांचा भारत सरकारकडून काय होतं की युनेस्कोच्या जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीसाठी नामांकन केलं जातं. महाराष्ट्रातले काही प्रमुख जे आहेत ते ह्या अमूर्त यादीमध्ये आहेत किंवा अमूर्त वारशाच्या यादीमध्ये आहेत. त्यापैकी पहिलं आहे झाडीपट्टी रंगभूमी. पूर्व विदर्भातील अर्थात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली भात कापणीच्या हंगामात सादर केली जाणारी अत्यंत लोकप्रिय नाट्यकला आहे. म्हणजे एका प्रकारचं नाटक कलामंडळ असतं ज्याच्याद्वारे नाटक सादर केलं जातं. तर ह्या नाटकाने काय होतं की त्याच्यात गाणे सुद्धा असतात आणि डायलॉग्स म्हणतात, डायलॉग्सला मराठीत काय म्हणतात, संभाषण सुद्धा असतं. त्यासोबतच कोकणातलं दशावतार, कोकण आणि गोवा भागात सादर केले जाणारे पारंपरिक लोकनाट्य कोकणामध्ये तमाशा नावाची पद्धती नाही किंवा संगीत बारी नावाची लोककला नाही. त्यांचं स्वतःचं असं एक लोककला क्षेत्र आहे, एक लोकनाट्य आहे, ज्याला दशावतार म्हणतात. आणि दशावतार म्हणजे काय तर विष्णूंच्या 10 अवतारांचं काय केलं जातं, तिथं नाट्य रूपांतर केलं जातं. कशा प्रकारे अवतार कार्य झालं किंवा कशा प्रकारे श्री विष्णूंनी अवतार घेतलेला आहे. यानंतर आपण पाहतो की कुठले जे 15 सांस्कृतिक घटकांना युनेस्कोनं जागतिक स्तरावर मान्यता दिलेली आहे. तर त्यापैकी पहिलं आहे वेद पठनाची परंपरा, ट्रेडिशन ऑफ वेदिक चॅन्टिंग, लयबद्ध म्हणलं जातं ते. त्यासोबतच रामलीला, उत्तर भारतामध्ये रामलीला हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. दसऱ्याच्या 8-9 दिवस आधी म्हणा किंवा घटस्थापना झाल्याच्या घटस्थापनापासून दसऱ्यापर्यंत जे काही ते रामायणाचं सादरीकरण करतात त्याला काय म्हणतात, रामलीला असं म्हणतात. त्यासोबतच केरळचे कुटियाट्टम नावाचं हे जे त्यांचं नृत्य आहे. त्यासोबतच उत्तराखंडाचा धार्मिक उत्सव रम्मान, सोबतच केरळचे विधिनाट्य मुडियेट्टू, राजस्थानचं लोकसंगीत आणि नृत्य कालेबेलिया, पूर्व भारतातील लोकनृत्य कुठलं, छऊ नृत्य, सोबतच लडाखचे बौद्ध पठण संकीर्तन जे मणिपूरचे गायन आणि नृत्य आहे. सोबतच जंडियाल, तांब्या पितळीची भांडे बनवण्याची एक विशिष्ट अशी पद्धती आहे जी पंजाबमध्ये प्रसिद्ध आहे. तसंच आपल्या भारताचं योगा, नवरोज जे पारशी नववर्ष आहे, लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे. सोबतच कुंभमेळा जो आता होणार आहे, तसंच कलकत्त्याची दुर्गा पूजा आणि गुजरातचा गरबा, ह्या ज्या 15 गोष्टी आहेत ह्या युनेस्कोनं संवर्धनासाठी आपल्याजवळ ठेवलेल्या आहेत का युनेस्कोच्या अमूर्त वारसा या यादीमध्ये ह्या अंतर्भूत केलेल्या गोष्टी आहेत. यानंतर आपली बातमी आहे नलम TN, तामिळनाडू सरकारने रुग्णालय आणि सरकारी सेवा एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी नलम TN हे एकात्मिक डिजिटल आरोग्य सेवा प्लॅटफॉर्म सुरू केलेले आहे. कुणी, तामिळनाडू सरकारने हे सुरू केलेले आहे. नलम TN हे तामिळनाडू सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागांतर्गत नॅशनल हेल्थ मिशन तमिळनाडू अर्थात NHM TN द्वारे
सुरू करण्यात आलेले एक एकत्रित डिजिटल आरोग्य प्लॅटफॉर्म आणि पोर्टल आहे. कुणी केले तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्या हस्ते 14 जुलै 2026 रोजी चेन्नई येथे या नाविन्यपूर्ण पोर्टलचे अधिकृत उद्घाटन करण्यात आलेले आहे. कुठल्या? नलम TN, जे आरोग्यासाठी किंवा रुग्णालय एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी ह्या पोर्टलची काय केलेली आहे? स्थापना केलेली आहे. कोणी? तर तामिळनाडू राज्यामध्ये. तर पुढे आहे राज्यसेवा परीक्षेत मुलाखतीचे 275 गुण कायम. आता ही MPSC करणाऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. अभ्यासाची नाही, पण लक्षात असणं गरजेचं आहे की जो वाद चालू आहे आपला की CBT टाईप पेपर झालेले आहेत, तर मग त्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनं करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे झालेली आहे. तर सांगण्यात आलं की 2027च्या ऑगस्टपासून तुमची ऑनलाईन पेपर होणार आहे. त्या अगोदर किंवा त्याच्या अगोदरच्या काळात तुमचे ऑफलाईन पद्धतीनेच पेपर होतील. तर त्यांनी काय सांगितले की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे काय झालं तर गुणांमध्ये बदल झाला. 1750 वरून 1525 इतके मार्क झाले, कारण वैकल्पिक विषय होताच 500 मार्काचा. 2 पेपर 250 मार्काचे व्हायचे त्याचे. अंतिम गुणवत्ता यादीत मुलाखतीच्या गुणांचा वाटा तुलनेने वाढणार असल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. आयोगाने हा निर्णय इतर राज्यांचा जो लोकसेवा आयोगाचा आराखडा आहे यानुसार केलेला आहे. तामिळनाडू असेल, गुजरात असेल, हरियाणा असेल, केरळ असेल, यांचा आराखडा पाहिला किंवा यांच्याकडून मोटिवेट होऊन त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की वैकल्पिक विषय आपला गेलेला आहे. नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, हरियाणा, बिहार आदी राज्यातील लोकसेवा आयोगांनी त्यांच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा पद्धतींमधून वैकल्पिक ऐच्छिक विषय वगळून त्याऐवजी अधिक एकसमान आणि प्रमाणित मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केला आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षेत 7 अनिवार्य प्रश्नपत्रिका असतील. वैकल्पिक विषयाचे 500 गुण पूर्णपणे वगळण्यात आल्याने लेखी परीक्षेचे गुण 1250 इतके राहतील. त्यात मुलाखतीचे 275 गुण जोडल्यास अंतिम गुणवत्ता यादी 1525 गुणांच्या आधारे तयार होणार आहे. म्हणजे तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो 275 मार्काचाच राहणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही, कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही, असं कोणी सांगितलेलं आहे? आपल्या आयोगानं सांगितलेलं आहे. तर धन्यवाद. आपल्या बातम्या इथं संपलेल्या आहेत. महत्त्वाच्या होत्या, पहिल्या होत्या म्हणजे की पहिलं खूप सारं होतं यामध्ये. आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ते खूप महत्त्वाचं आहे, तर ते लक्षात असू द्या. संगम तुमच्यासाठी नेहमी तत्परतेने उभे आहे. ह्या व्हिडिओजच्या नोट्स तुम्हाला भेटून जातील, मागच्या व्हिडिओजच्या नोट्ससुद्धा तुम्हाला भेटून जातील. धन्यवाद.